अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस आता हे बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्यामधला दुसरा अध्याय पहिलं ब्राह्मण आणि 20वा मंत्र आपण सुरू केला होता. तर त्याची पुनरावृत्ती थोडक्यात करून पुढे आपण जाऊया. कारण तो मंत्रावरची जी आशय आहे किंवा त्याच्यावरचं जे भाष्य आहे ते जरा विस्ताराने आहे. त्यामुळे आज करून पुढच्या वेळेस आपण तो पूर्ण करूया आणि दुसरा अध्याय पुढच्या वेळेस आपण आपला पहिला अध्याय पुढच्या वेळेस आपण परिपूर्ण करूया. तेव्हा मंत्राचा जो विषय आहे तो म्हणजे आत्म्यापासून जगताच्या उत्पत्तीमध्ये पूर्णनाभी आणि अग्निविस्फुलिंग या दोन्हीचा दृष्टांत दिलेला आहे. पूर्णनाभी म्हणजे ज्याच्या नाभीतून हे तंतू बाहेर येतो असा कोळी, त्या कोळीचा एक उदाहरण दिलं आहे. आणि अग्नी आणि अग्नीचं ठिणग्या, अग्नीपासून निघालेले ठिणग्या, ह्या दोन उदाहरणं दिलेले आहेत. या दोन दृष्टांतावर ही जगताची उत्पत्ती कशी होते हे सांगितलेलं आहे. आपण त्याचा जो प्रत्यक्ष मंत्र जो आहे तो मागच्या वेळेस वाचलेला आहे, त्यामुळे तो न वाचता आता मी अर्थ आणि आशय घेऊ आपण. तर अर्थ असा आहे की ज्या प्रकारे पूर्णनाभी म्हणजे कोळी आपल्या तंतूवर वरच्या दिशेने जात असतो आणि तसेच अग्नीपासून अनेक ठिणग्या उडत असतात, अगदी त्याच प्रकारे या आत्म्यापासून समस्त प्राण, समस्त लोक, समस्त देवगण आणि समस्त भूत हे विविध रूपाने उत्पन्न होत असतात. तो सत्याचं सत्य आहे हे त्या आत्म्याचं उपनिषद आहे. तर आत्मा जो आहे तो सत्याचं सत्य आहे असं म्हटलंय. तर त्याचा विस्तार आपण पुढे पाहूया. आणि या ठिकाणी प्राण हा सत्य आहे आणि त्याचंच जे सत्य, त्या सत्याचंच सत्य जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि हे विधान जे आहे त्यालाच उपनिषद असं म्हटलंय. तेव्हा याचा आशय आपण आता विस्ताराने पाहू. तेव्हा आशय असा आहे की लोकांमध्ये ज्या प्रकारे तो नाभी, पूर्ण नाभी म्हणजे त्या कोळ्याची नाभी, जो जाळे बनवण्याकरता हा जो कीटक आहे तो प्रसिद्धच आहे. आणि तो एकटाच आपल्यापासून सर्वथा मेद न ठेवणारा आणि तंदूच्या द्वारा वरील दिशाने जात असणारा, त्याच्यावर जाण्यामध्ये आपल्यापेक्षा दुसरं भिन्न काहीही साधन नाही. तो तंतूही त्या कोळ्यापासूनच निर्माण झालेला आहे आणि तो कोळीही स्वतः त्या आपल्याच मधून निघालेल्या तंतूचा हा उपयोग करून त्या तंतूवरून तो ऊर्ध्व दिशेने वर तो छत असेल किंवा अजून जिथे त्याला जायचं आहे त्या ठिकाणी तो जात असतो. म्हणजे तो आधी छतापासून सुरुवात करतो आणि आपल्या नाभीतून तंतू त्या छताला चिकटवत होतो आणि नंतर तो तिथून खाली हळूहळू यायला लागतो जिथे त्याला, आणि जिथे ज्या उंचीवर त्याला ते जाळं विणायचं आहे त्या उंचीपर्यंत येतो आणि त्या ठिकाणी एक भलं मोठं जाळं विणतो आणि ज्याच्यामध्ये हे अनेक कीटक तिथे अडकतात आणि त्याच्याकरता ते खाद्य होतं. असं त्या स्वतःपासूनच निर्माण केलेल्या या सगळ्या घराला, तो स्वतःपासून निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये तो परिपूर्ण असतो. जसं आत्मतत्व आहे. म्हणजे आत्मतत्वाचं आणि या कोळ्याचं हे त्यांनी साम्य दाखवलं की त्याप्रमाणे एक, जसं आता पुढे दुसरं उदाहरण दिलं की एकच अग्नी आहे आणि अग्नीच्या या अतिशय अल्प असणाऱ्या ज्या विस्फुलिंग म्हणजे ठिणग्या म्हणजे अग्निकण हे विविध नाना प्रकारे उडत असतात, नाना दिशेने उडत असतात. आणि ज्या प्रकारे ते अग्निशी एकरूप होत असतात, ते आणि अग्नीमध्ये भेद नाही आहे. ज्या ठिणग्या आहेत तो सुद्धा अग्नी आहे आणि ज्या अग्नीतून निघतात त्या ठिणग्याचंच त्या ठिकाणी म्हणजे मुख्य उत्पादनाचं क्षेत्र आहे. त्यामुळे अग्नी आणि ठिणग्या एक आहेत. तसं त्या जो कोळी आणि कोळ्यांपासून निघालेले जे तंतू आहेत ते एक आहेत. असं हे दोन्ही उदाहरणं दिले आहेत. हे दोन्ही दृष्टांत जे आहेत ते कारकभेद न होण्यावर देखील ही प्रवृत्ती प्रदर्शित करत असतात आणि प्रवृत्तीच्या पूर्वस्वरूपत एकत्व दाखवत असतात. अशाच प्रकारे या आत्म्यापासून, अर्थात त्याचा बोध होण्याने पूर्व ह्या विज्ञानमय आत्म्याचे जे स्वरूप असते त्यास वाघादी समस्त प्राण, भूलोकामधील समस्त लोक आणि समस्त कर्मफल प्राण आणि लोकांचे अधिष्ठाता अग्नी आदी सर्व देवगण आणि समस्त भूत, अर्थात ब्रह्मापासून स्तंभापर्यंत समस्त प्राणी समुदाय या आत्म्यापासूनच विविध रूपाने उत्पन्न होत असतात. जेथे सर्वे एता आत्मनहा असा पाठ आहे तेथे या उपाधी सर्गाच्या कारणाने त्यांचे विशेष रूप जाणल्या जात असते. ते अनेक जीवात्मा म्हणजे जीव
हे उत्पन्न होत असतात, असा त्याचा अर्थ काढला पाहिजे. आणि अग्नीच्या विस्फुलिंगाच्या समान ज्या आत्म्याने हे चराचर जगत हे अहर्निश उत्पन्न होत असतं, आणि ज्या जलामध्ये बुडबुड्याच्या समान ज्यामध्ये हे लीन होऊन जात असतात, आणि स्थितिकालामध्ये ज्या स्वरूपामध्ये हे विद्यमान राहत असतात, त्यालाच उपनिषद असं म्हटले. ह्या सर्व विवेचनाला आणि या सर्व ज्ञानाला उपनिषद असा शब्द वापरला आहे. उप म्हणजे समीपाने, आणि निगमन करत असताना ह्या कारणाने अधिविधायक अभिधायक वाचक शब्दच हा उपनिषद आहे असे सांगितले जात असते. उपनिषद शब्दामध्ये राहणारी ही उपनिगमन कर्तृत्व रूप आणि विशेषतः शास्त्र प्रामाण्याने जाणली जात असते. ते उपनिषद काय आहे त्यावर श्रुती दाखवते की ते कसं आहे, तर ते सत्याचं सत्य आहे, हीच त्याची विशेषता आहे. अलौकिक अर्थ असणारी आणि होण्याच्या कारणाने त्या उपनिषदाचा अर्थ हा सर्वत्र दुर्विज्ञेय आहे. या कारणाने श्रुती त्याचा अर्थ सर्वत्र दुर्विज्ञेय आहे. ह्या ह्या कारणाने श्रुती त्याचा अर्थ दाखवत असते की प्राणच हा सत्य आहे, हे विधान आहे, आणि हा आत्मा त्याचे देखील अधिष्ठान असल्यामुळे ते सत्याचे सत्य आहे असं या ठिकाणी विवेचन केले आहे. आणि त्यानंतर पुढील दोन ब्राह्मण ह्याच वाक्याची व्याख्या करण्यासाठी पुढे विवेचन करण्यात येत आहे. तेव्हा आता याच्यावरची जी चर्चा आहे ती चर्चा पूर्वपक्ष आणि सिद्धांती याच्यामध्ये पूर्णपणे. तेव्हा याच्यावरच्या चर्चेमध्ये पूर्व पक्ष म्हणतो की पुढील दोन ब्राह्मण भलेही या उपनिषदाची व्याख्या करण्यासाठी होत असतील, परंतु वर जे काही सांगितले गेले आहे की हे त्याचेच उपनिषद आहे, ह्यामध्ये आम्ही हे जाणत नाही की उपनिषद हाताने दाबल्यावर उठलेले जे शब्दाधिकाचे भोग करणारे हे प्राकृत विज्ञानमय संसारी आत्म्याचे आहे, अथवा ते अन्य कोणाचे आहेत, किंवा ते असंसारिकाचे आहेत का. कारण हा संदर्भ का विचारला इथे, की आधीच्या प्रसंगामध्ये जे सर्व निद्रिस्त असताना त्या राजाने त्यातल्या एकाला पहिल्यांदा आत्मतत्वाच्या संबोधनाने हाक मारलं आणि तो काही उठला नाही. मग त्याने हाताने दाबल्यानंतर तो उठला. इथे यांनी प्रश्न असं विचारला की हाताने दाबल्यावर किंवा शब्दाधिकाचं भोग प्राप्त असणारा हा जो प्राकृत विज्ञानमय आणि संसाराने युक्त असलेला जो जीवात्मा आहे त्यालाच आपण त्यालाच आपण आत्मा म्हणतो का, किंवा अन्य कोणी असंसारिक तत्व आहे, असा हा प्रश्न आहे. तेव्हा याचं सिद्धांती काय उत्तर देतं की ह्यापासून हे पहिल्यांदा तुम्ही हे प्रश्न विचारले त्याचं काय प्रयोजन आहे. तर पूर्व पक्ष म्हणतो की जरी हे उपनिषद संसाराचं असलं तरी त्या संसारीच विशेष रूपाने ज्ञातव्य आहे, आणि विज्ञानानेच सर्व भावाची प्राप्ती होऊ शकत असते. त्यामुळे तेच ब्रह्म व शब्दाचे वाच्य आहेत, आणि त्याची विद्या ही ब्रह्मविद्या असते. आणि जर असंसारीचं असेल तर असंसारी आत्म्याच्या संबंधाने असणारी विद्या व ब्रह्मविद्या असते. तेव्हा त्या ब्रह्मविज्ञानाचे सर्व भावाची प्राप्ती होत असते, असा हा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत की संसारी आणि असंसारी. जो संसारामध्ये आहे, संसारामध्ये लिप्त आहे, तो आत्मतत्व आहे का जो संसारापासून अलिप्त आहे, असंसारी आहे, तर तो त्या ठिकाणी त्याला आत्मतत्व म्हणायचं, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर देताना सिद्धांती म्हणतात की हे जे काही सर्व आहे ते शास्त्र प्रामाण्याने सिद्ध होत असतं, परंतु या पक्षात आत्मत्येवोपासित आत्मानमेवा वेद हम अहम ब्रह्मास्मी इत्यादी या परब्रह्माच्या एकतेचे प्रतिपादन करणारी श्रुती जी आहे ती बाधित होऊन जाईल. कारण की ब्रह्मापासून भिन्न कोणत्याही संसाराची ही सत्ता न होण्याच्या कारणाने त्या संबंधी उपदेश निरर्थक आहे. अशा प्रकारे याचे उत्तर दिले गेले नाही. तर त्या एकात्मविषयक प्रश्नाचा विषय हा पंडिताच्यासाठी देखील अत्यंत मोहक असा आहे. त्या कारणाने ब्रह्मजिज्ञासूंची बुद्धीस ही ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी आम्ही यथाशक्ती आता विचार करू. यांच्यापैकी असंसारी शुद्ध आत्मा तर परमात्मा होऊ शकत नाही, कारण की हात दाबल्यावर जागृत झालेल्या शब्दाधिकाचे भोगते जे आहेत आणि जे सुषुप्ती संज्ञक जे अवस्थांतराचे विशिष्ट जीवाने जगताची उत्पत्ती ऐकली गेली आहे त्यापासून भिन्न क्षुधादी जीवधर्माने रहित असलेल्या या ब्रह्मतत्वाचे जगताचा हा शासक असू शकतो का, तर तो असू शकत नाही. कारण की मी तुला
ब्रह्माचे ज्ञान देईल अशी जी काही प्रतिज्ञा त्याने केली त्या गार्गे ऋषीने, तर ती अशी प्रतिज्ञा करून आणि नंतर मग हात दाबण्याच्या द्वारे सुषुप्त पुरुषास जागृत करून त्या शब्दादी भोक्तृत्व विशिष्ट दाखवून त्याच्या स्वप्नाच्या द्वारे आणि सुषुप्ती संज्ञक अवस्थेनंतर प्रदर्शन करून घेतली. असं श्रुती म्हणते की एवमेवा स्मात इत्यादी वाक्याद्वारे सुषुप्ती अवस्था विशिष्ट त्या आत्म्याचीच अवस्था आहे. अग्नी, विस्फुल्लिंग आणि नाभीच्या दृष्टांताद्वारे जगताची उत्पत्ती दाखविली गेली आहे आणि इथे मध्ये जगताच्या उत्पत्तीचे कोणतेच कारण ऐकले गेले नाही आणि हे विज्ञानमयाचे प्रकरण आहे. त्यामुळे ह्याच्या समान प्रकरणामध्ये कौशितिक शाखेचा म्हणजे कौशितिक याचंही उपनिषद आहे, त्या कौशितिकाची शाखा असणाऱ्यांची एक अन्य श्रुतीमध्ये आदित्यादी पुरुषांचे प्रकरण उठून श्रुती असं म्हणाले की तो बोलला, हे बालक, हे बाला के हे हे बाला के जे 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 पण ह्या पुरुषाचा करता असतो त्याचे हे जगद्रूप कर्म आहे आणि तेच निश्चयाने ज्ञातव्य आहे. अशा प्रकारे जागृत झालेल्या विज्ञानमयाची आणि ज्ञातव्याच्या प्रदर्शित करत असतात, तर कोणत्या अन्न वस्तूची नाही. अशा प्रकारे आत्म्याच्यासाठी सर्व काही प्रिय होत असते असे सांगून श्रुती असं दाखवत आहे की जो आत्मा प्रिय रूपाने प्रसिद्ध असतो तोच दृष्टव्य, श्रोत्रव्य, मंतव्य आणि निधीध्यासितव्य आहेत. अशा प्रकारे जर कोणी विज्ञानमयाने भिन्न ज्ञातव्य न होईल तरच आत्मज्ञानाची व्याख्या करतेवेळी आत्मा आहे अशा धारणेने उपासना करावी. तो हा आत्मा पुत्रापेक्षाही प्रिय असतो आणि धनापेक्षाही प्रिय असतो आणि त्यानेच आत्म्यासच जाणले की मी ब्रह्म आहे इत्यादी वाक्यांची अनुकूलता होऊ शकत असते. श्रुती पुढे म्हणते की जर पुरुष आत्म्यास मी आहे अशा प्रकारे जाणून जाईल असे असे म्हणेल देखील. समस्त वेदांतामध्ये ब्रह्मची अहम या अशा रूपामध्ये दाखविली गेली आहे आणि अशा प्रकारे कौशितकी शाखाचे असणारे श्रुती देखील वाणीस जाणणाऱ्याची इच्छा करू नये इत्यादी वाक्याने वाघादी इंद्रियापासून भिन्न कर्त्याचीच वेद्यता इथे प्रदर्शित केली आहे. जर म्हणाल की अवस्थांतराच्या विशिष्ट होण्यावर तो असंसारी होऊन जात असतो आणि अर्थात असे माना की जागृत अवस्थेमध्ये जो विज्ञानमय शब्दाधिकांचा भोगता असतो तो सुषुप्त संज्ञक अन्य अवस्थेमध्ये जाण्यावर त्याच्यापासून भिन्न जगताचे शासक हे असंसारी होऊन जात असतो. तर असे योग्य नाही, कारण की असे काही पाहिल्या नाही गेले. लोकांमध्ये असे पाहिल्या गेले नाही की बसताना अथवा चालताना त्याला असं गाय गाय असं तुम्ही संबोधन कराल आणि नंतर झोपल्यावर त्याला अश्व अश्व असं म्हणाल, तर अन्य कोणी जातीचे पशु होऊन जातील का? म्हणजे तो आहे तोच राहणार आहे. तो गाय गाय म्हटलं तर अश्व होत नाही, अश्व म्हटलं तर गाय होत नाही. युक्तीने देखील असं हे प्रसिद्ध होत असतं की पदार्थ प्रमाणद्वारा ज्या धर्माचा जाणला जात असतो तो अन्य देश, काल आणि अवस्थेमध्ये देखील त्याच धर्माचा राहत असतो. जर तो त्या धर्माचा त्याग करून देईल तर सारेच प्रमाण व्यवहाराचा लोप होऊन जाईल. अशा प्रकारे हे सांख्यवादी आणि मीमांसकादी न्यायवेत्ता देखील शेकडो युक्तीने हे असंसारी ईश्वराचा अभाव प्रतिपादन करत असतात. जर म्हणाल की जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लयरूप क्रियेच्या कर्तृत्वाचे ज्ञान न होण्याच्या कारणाने संसारी जीवास देखील जगताच्या कर्ता मानणे हे उचित होणार नाही. अर्थात तुम्ही जो मोठ्या विस्ताराने येथे सिद्ध केले आहे की शब्दाधिकाचा भोक्ता हा अवस्थांतर विशिष्ट संसारी जीवच हा जगताचा कर्ता आहे, तर ते योग्य होणार नाही. कारण की संसारी जीवामध्ये जगताची उत्पत्ती, स्थिती व लय ह्याच्यामध्ये हे क्रियेचे कर्तृत्व विज्ञानाची जी शक्तीचे ह्या साधनेचा अभाव सर्व लोकांस प्रत्यक्ष असतो. तो आम्ही जसे संसारी जीव या पृथ्वी आदीच्या स्थानपूर्वक विभिन्न प्रकारच्या रचनेचे विशिष्ट व मनाने देखील अचिंतनीय जगताच्या कशा प्रकारे रचना करू शकतील, तर ह्यामुळे असं मानणं उचित नाही. असे जरी कोणी शंका घेईल तर ते ठीक नाही, कारण की शास्त्राने हे सिद्ध होत असतं की ह्याच प्रकारे ह्या आत्म्याने इत्यादी शास्त्र हे संसारानेच जगताची उत्पत्ती आधी प्रदर्शित करत असते. त्यामुळे या सर्वांचा विश्वास ठेवला पाहिजे असे सांगणारा आणखीन एक पक्ष आहे.
जो सर्वज्ञ आणि सर्ववेत्ता असतो, जो क्षुधा पिपासापासून मुक्त असतो, जो असंग असतो, या कारणाने कोणाशीही संयुक्त होत नसतो आणि या अक्षराचेही शासनामध्ये जो समस्त भूतामध्ये राहणारा आहे आणि अंतर्यामी आणि अमृत असा असतो, जो त्या पुरुषाचा निरोध करून त्यांच्याही पुढे झालेला असतो, तो हा महान अजन्मा आत्मा आहे. हे विशेष रूपाने धारण करणारा सेतू आहे. हा सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवणारा आणि आपल्या सर्वांचा शासक असतो, जो निष्पाप आणि अजर अमर आहे. त्याने तेजास रचले. आरंभी हा एकच आत्मा होता आणि तो लोकदुःखाने अलिप्त होता, कारण की त्याच्यापासून तो कधीही त्याला लिप्त झाला नाही. इत्यादी शेकडो श्रुती आणि मी सर्वांचे उत्पत्ती स्थान असून माझ्यापासूनच सर्व उत्पन्न झाले इत्यादी स्मृतींनी देखील जीवापासून भिन्न असणाऱ्या असंसारी परमात्मा सिद्ध होत असतात. आणि श्रुती व स्मृती या व युक्तीने तेच जगताचे कारण आहे. म्हणजे या ठिकाणी असंसारी गोष्टच ही त्याला कारण आहे असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी संसारी आणि असंसारी हे जे दोन शब्द प्रयोग आहेत, हे दोन्ही शब्द प्रयोग जे आहेत, हे संसारामध्ये जो लिप्त आहे त्याला संसारी म्हटलेलं आहे. आणि जो संसारापासून अलिप्त आहे, अलिप्त म्हणजे जो अनासक्त आहे, म्हणजे तो संसारात आहे, या जगतात आहे, या जगताचे तो व्यवहारही करतोय, परंतु असंसारी का म्हटलं? कारण संसारामध्ये तो अलिप्त, अनासक्त, निष्काम आहे, तर तो हा असंसारी म्हटलेला आहे. म्हणून एखादा संसारी करणारा ग्रहस्थ सुद्धा हा असंसारी असू शकतो. स्वतः भगवान श्रीकृष्णाबद्दल सांगत असताना त्याचा एवढा सगळ्या जगाताच्या रूपामध्ये संसार होता. त्याच्या स्वतःच्या 8 बायका होत्या आणि ते सगळं यादव घराणं सगळं त्याच्यामध्ये, त्याचा तो गृहस्थी म्हणूनच ओळखला जात असताना त्याला ओझोरेता आणि ब्रह्मचारी कसं म्हटलेलं आहे, असा जो प्रश्न आहे, तर तिथेही त्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की तो जो आहे तो सगळ्यापासून अनासक्त आहे. तो कोणातही आसक्त नाही आहे, पण कर्तव्याला चोख आहे. तो सगळ्यामध्ये असून कोणातच नाही आहे, असं हे त्या ठिकाणी जे विधान भगवद्गीतेत केलंय. तर त्याचा अर्थ हाच आहे की सगळ्यामध्ये आहे म्हणजे तो कर्तव्याला चोख आहे आणि तो कोणातच नाही, याचा अर्थ तो कुठल्याही वस्तूमध्ये तो आसक्त नाही आहे, अनासक्त आहे. आणि तो त्यालाच असंसारी असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि संसारी म्हणजे संसारामध्ये लिप्त असणारा, संसारात आसक्त असणारा, त्याला असे हे दोन जे संज्ञा वापरल्या आहेत, त्या दोन्ही संज्ञेचा आपल्याला परिपूर्णपणे हा अर्थ कळाला पाहिजे. आता पुढे पूर्व पक्ष काय म्हणतो ते बघू. परंतु अशा प्रकारे ह्या आत्म्याने व इत्यादी श्रुती तर संसारी जीवानेच जगताची उत्पत्ती दाखवली आहे असं वर सांगितलंय. पुन्हा हाच प्रश्न तरी विचारला की संसारी, आता जसं आईवडिलांपासून मूल होतं, तर आई वडील हे संसारीच आहेत आणि होणारं मूल जे आहे म्हणजे जगत आहे समजा. तर ते जगताची उत्पत्ती जी आहे ती संसारी जीवानेच होते असं आपण प्रत्यक्ष संसारामधल्या अनुभवातून सांगतो. तर त्यावर सिद्धांती उत्तर देतात की नाही, जे ह्या हृदयांतर्गत आकाश असते आणि अशा प्रकारे येथे परब्रह्माचेच प्रकरण होण्याच्या कारणाने या आत्म्यापासून इत्यादी श्रुतीद्वारा परब्रह्माचाच परामर्श मांडणे हेच उचित होईल. त्या समयी असे म्हटले आहे की अशा या प्रश्नाचे उत्तर रूपाने हे जे हृदयांतर्गत आकाश असते त्यामध्ये हा शयन करत असतो आणि या वाक्याद्वारे आकाश शब्दवाच्य आत्माच सांगितला गेला आहे. हे सौम्य, त्या समयी हे सत्य संपन्न राहत असतो. प्रतिदिन तेथे जाताना या ब्रह्मलोकास प्राप्त करत नसतो आणि तो प्रज्ञात्माने अलिंगित, परंतु आत्म्यामध्ये सम्यक प्रकाराने तो स्थित होत असतो. इत्यादी श्रुती ही श्रुतीपासून आकाश शब्दाने सांगितल्या जाणाऱ्या ह्या परमात्माच आहे असा निश्चय त्या ठिकाणी होत असतो. आणि यामध्ये अंतराक्ष दहर आहे अशा प्रकारे प्रसंग उठवून त्याच अर्थामध्ये आत्मा आणि शब्दाचा, आत्मा ह्या शब्दाचा जो प्रयोग देखील केला गेलेला आहे त्याच अर्थाने, तेव्हा या कारणाने देखील इथे आत्म्याचाच हा मुख्य प्रसंग आहे. आणि म्हणून अशाच प्रकारे या आत्म्याने या वाक्याद्वारे या परमात्म्यापासून सृष्टी होत असते असेच मांडणे योग्य आहे. याशिवाय आम्हा संसारी जीवामध्ये तर जगताची उत्पत्ती स्थिती आणि संहाराच्या ज्ञानाच्या शक्तीचाच अभाव आहे या ठिकाणी दाखवून दिलेले आहे.
त्यावर पूर्व पक्ष म्हणतो की येथे देखील आत्मा आहे अशा प्रकारची उपासना करा आणि आत्म्यासच जाणले पाहिजे आणि असं असं जाणलं पाहिजे की मी ब्रह्म आहे. अशा प्रकारे ब्रह्मविज्ञान हे ब्रह्मविषयकच होत असतो. तेव्हा तुला ह्या ब्रह्मचा बोध मी करून देईल इत्यादी श्रुतीने ह्या ठिकाणी आरंभ केले आहे. येथे क्षुधा आदीने रहित नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त स्वभाव असणारे असंसारी ब्रह्मजगताचे कारण दाखविले गेले आहे. तेव्हा संसारी जीव त्याच्या विपरीत स्वभावाला मी ब्रह्म आहे आणि या सिद्धांतास तो ग्रहण करत नाही. बरे, निम्न कोटीचे जे संसारी जीव आहेत ते सुद्धा हे परमदेव ईश्वरास आत्मभावाने स्मरण करून कशा प्रकारे दोषाचा भागी होणार नाहीत या कारणाने मी ब्रह्म आहे असे मानणे उचित होऊ शकत नाही. म्हणून पुष्पांजली, स्तुती, नमस्कार, बली, उपहार, जप, अध्ययन आणि योगादी ह्या सर्वद्वारे त्याची आराधना करण्याची इच्छा करावी. त्यासच आराधनेच्या द्वारे जीव सर्वांचे शासन करणारा ब्रह्म होऊन जात असतो. आणि ज्या प्रकारे अग्नीस शीतरूपाने आणि आकाशास मूर्तरूपाने चिंतन करणे उचित नसते, त्याच प्रकारे संसारी जीव हा असंसारी ब्रह्मचे आत्मभावाने चिंतन करू शकत नाही. आत्म्याची ब्रह्मस्वरूपतेचे प्रतिपादन करणारे जे शास्त्र देखील अर्थवादच आहे असे मांडण्यावर समस्त युक्ती त्यानंतर ही समस्त युक्ती शास्त्र आणि लौकिक न्यायाने त्याचा परस्पराशी विरोध होऊ शकत नाही. यावर सिद्धांती म्हणतो की हे तुझं जे काही विवेचन आहे ते खऱ्या अर्थाने अशी ही गोष्ट नाही आहे. कारण की मंत्र आणि ब्राह्मण वाक्याद्वारे त्या परब्रह्माचाच विशेष ऐकल्या गेला आहे. म्हणजे त्या ब्राह्मण वाक्यांच्या द्वारेच, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ग्रंथातले वाक्य असा त्याचा अर्थ आहे, त्या त्या ब्राह्मण वाक्याच्या द्वारेच हे परब्रह्माचं प्रवेश ऐकल्या गेला आहे. तेव्हा इथे शरीर रूपाची जी रचना केली आणि ह्या प्रकारे हे उदाहरण ह्या प्रकारे या प्रकरणाला उठवून पुरुषाने ही पुर म्हणजे शरीर, तर पुराची रचना केली आणि त्या रूपाचं अनुरूप होऊन गेले. याचे ते रूप जे आहे ते प्रत्यक्ष करण्यासाठी आहे आणि तो धीर संपूर्ण रूपांची रचना करून त्याचे नाम ठेवून त्यांच्याच द्वारा बोलत असतो. अशा प्रकारचे सर्वच शाखेमधून सहस्रावधी मंत्रवाद सृष्टीकर्ता सहस्रावधी मंत्रवाद सृष्टी करता असंसार मंत्रवाद आहे तो सृष्टीकर्ता असंसारी ब्रह्माचेच ह्या शरीरामध्ये प्रवेश झाल्याने दाखवले गेले आहे. तेव्हा अशा प्रकारे त्यास रचून ती त्यामध्ये अनुप्रविष्ट होऊन गेला अशी जी एक कल्पना सांगितली, तर तो कसा झाला, तर तो या मूर्ध सीमेसच विदीर्ण करून त्याच्याद्वारे तो प्रविष्ट होऊन गेला. म्हणजे डोक्याच्या मध्यभागी ती जी मूर्ध सीमा असते त्या मूर्ध सीमेतून तो मध्ये प्रवेश करतो, त्याला विदीर्ण करून त्याला फाटून तो मध्ये जात असतो आणि त्यामध्ये गेल्यानंतर त्या देहामध्ये चैतन्य येतं अशी ही कल्पना आहे. तो या मूर्ध सीमेतच विदीर्ण करून त्याच्याद्वारे प्रविष्ट होऊन गेला. त्या देवतांनी या आप तेज आणि अन्नरूप देव ह्या जीवरूपाने तो अनुप्रवेश होतो आणि या संपूर्ण भूतामध्ये लपलेला जो आत्मतत्व आहे तो मात्र त्या जीवभावामुळे तो प्रगट होत नाही, असा हा ब्राह्मणवाद सांगितलेला आहे. ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण ग्रंथातील जे सिद्धांत आहेत त्याला ब्राह्मणवाद म्हटलंय. तेव्हा याच्याशिवाय समस्त श्रुतीमध्ये या ब्रह्मतत्वामध्येच आत्मा शब्द आणि प्रत्येगात्माचे वचन वाचक होणे व ह्या समस्त भूतांचा अंतरात्मा आहे या श्रुतीच्या अनुसार ही परमात्म्यापासून भिन्न संसारी आणि जीवाचा अभाव होण्याच्या कारणाने एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. म्हणजे या ठिकाणी जीव भावाचा अभाव आहे. तर या ठिकाणी जीवभावाचा अभाव जेव्हा झाला तेव्हा शेष काय राहतं, तर ते एकमेव अद्वितीय हे ब्रह्म आहे. आणि मग अशा वेळेस आपण हेच ब्रह्म आहे, हाच आत्मा आहे इत्यादी ह्या श्रुतीने ही मी ब्रह्म आहे असा निश्चय करणे या ठिकाणी उचित होते.
तेव्हा जेव्हा अशा प्रकारे शास्त्राचा हा अभिप्राय, तर मग परमात्म्याचे संसारी होणे सिद्ध होत असते. अशा स्थितीत हे शास्त्र व्यर्थ होऊन जात असते. आणि जर जीवाचा असंसारी मानल्या जाईल, तर त्यास उपदेश करणारे व्यर्थ होऊन जातील, असेही हा स्पष्ट दोष प्राप्त होऊ शकतो. जर परमात्माच समस्त जीवांचा अंतरात्मा असेल आणि तोच समस्त शरीराचे संबंध शरीराच्या संपर्काने होणाऱ्या दुःखाचा अनुभव करत असतो, तर स्पष्टच आहे, तर परमात्म्यास संसारित्वाची प्राप्ती कशी होऊन जाईल. अशा स्थितीमध्ये परमात्म्याच्या या असंसारित्वाचे प्रतिपादन करणारे आणि समस्त श्रुती आणि स्मृती आणि युक्ती ह्याला बाधित करून जाईल. आणि जर कशा प्रकारे हे प्रतिपादन देखील केले जाते की प्राण्याच्या शरीराच्या संबंधाने होणाऱ्या दुःखाशी त्या त्या सर्वांशी तो संबंध होत नसेल, तर तर परमात्म्याच्या ह्या सर्व संदर्भामध्ये कोणी ग्राह्य अथवा न होण्याच्या कारणाने उपदेशाची ही व्यर्थता रूपानेच दोषाचे निवारण केले जाऊ शकत नाही. कारण येथे काही लोक ह्या दोषाच्या अशा प्रकारचा परिहार दाखवत आहेत की परमात्मा साक्षात आपल्या रूपाने भूतामध्ये अनुप्रविष्ट नसतो, तर मग काय गोष्ट आहे, तो विकार भावाने प्राप्त होऊन गेलेला असतो. आणि विज्ञानात्मा जो आहे तो परमात्म्यापासून भिन्न व अभिन्न हे दोन्ही स्थितीमध्ये तो असतो. कारण की ते सर्वच जे आहेत ते भिन्न आहेत, या कारणाने संसारित्वाची संबंधाने ठेवणारे आहेत आणि अभिन्न होण्याच्या कारणाने शेवटी ते एकच राहतात. आणि ते म्हणजे एक ब्रह्मतत्व राहतं आणि त्याला तो वारंवार संबोधन करत असतो की मीच ब्रह्म आहे. अशा प्रकारे निश्चयाची अशा प्रकारे हे मानल्यामुळे श्रुती, स्मृती, न्याय इत्यादी सर्वच त्याला अनुकूल होतात, असा हा त्या ठिकाणी सिद्धांत मांडलाय. त्यामुळे येथे या सिद्धांताच्या अनुसार विज्ञानास परमात्म्याचा विकार मांडण्याच्या पक्षामध्ये या तीन प्रकारच्या गती होऊ शकतात. पहिली गती ही पृथ्वी द्रव्याच्याच ह्या द्रव्याच्या समान पृथ्वी द्रव्य मानलेलं आहे आणि पृथ्वी द्रव्याच्या समान अनेक द्रव्याचे संघात रूप सावयव परमात्म्याचे या विज्ञानात्मा घट विज्ञानात्मा ह्या घटादीप्रमाणेच हे एकदेशी तोच प्रमाण असतं. अथवा आपल्या पूर्वरूपामध्ये देखील परमात्मा आपल्या पूर्वरूपामध्ये स्थित असणारा जो परमात्मा आहे, तो देखील एकच देश व केश अथवा उषर भूमीचा समान विज्ञान रूपाने विकारास प्राप्त होत असतो. अथवा दुग्धाधिकाच्या समान सर्वच परमात्मा हा विकारास प्राप्त होऊन असतो. असे त्यांनी तीन प्रकार सांगितले. त्यामुळे या पक्षापैकी जर असे मानले जाईल की समान जातीवाले आणि अनेक द्रव्याच्या समुदायाचा कोणी हे द्रव्यविशेषच विज्ञानमत्वास प्राप्त होऊन जाईल, तर समान जातीय होण्याच्या कारणाने त्या परमात्मा आणि विज्ञानाचे एकत्व ह्या उपचाराने सिद्धांताने विरोध होत असतो. आणि जर परमात्मा नित्य अयुत सिद्ध अवयवामध्ये अनुगत तो स्वतःही अवयवी असा होतो आणि त्याच रूपात स्थित झालेल्या त्या परमात्म्याचे एकदेशीय संसारी विज्ञानात्मा होत असतो. तर त्या अवस्थेमध्ये देखील तो असतो. अशा प्रकारे विज्ञानात्म्याचे संसारित्व दोषाने, संसारित्वाचे रूप हे दोषाने ह्या परमात्म्याचेच संबंध होत असतो. आणि म्हणून अशी ही कल्पना देखील इष्ट होऊ शकत नाही. दुग्धाच्या समान संपूर्ण परमात्म्याचा परिणाम हा मांडण्याच्या पक्षात देखील समस्त श्रुती स्मृतीचा हा विरोध होत असतो आणि हे होणे हे इष्ट नाही. म्हणून हे सर्व पक्ष जे आहेत ते निष्क्रिय आणि शांत असतात. पुरुष दिव्य असतो, तो अमूर्त असतो, बाहेर व अंतरंगामध्ये विद्यमान असतो आणि तो अखंड अजन्म असतो. तो आकाशाच्या या समान सर्वगत आणि नित्य आहे. तो हा महान अजन्मा आत्मा आहे. तो न कधी उत्पन्न होत असतो आणि तो न कधी मरत असतो. तो अव्यक्त आहे इत्यादी श्रुती स्मृती आणि युक्तीच्या याच्या विरोधामध्ये आहे. अचल परमात्म्याचे एका देशामध्येच ह्या
विज्ञानात्मा असं त्याला म्हणता येईल. या पक्षामध्ये विज्ञानात्माच्या या कर्मफलयुक्त देशामध्ये जाणे हे संभवतच नाही. जर म्हणाल की अग्नीपासून निर्माण होणाऱ्या ज्या ठिणग्या आहेत त्याच्या समान परमात्म्याचे एकदेश रूप हे विज्ञानात्मा त्यापासून अलग होऊन हे बाहेर जात असतो, तरी देखील अवयवाचे फुटून अलग होऊन परमात्म्याची मध्ये क्षताची प्राप्ती होणे आणि त्याच्या जाण्यावर परमात्म्याचे अन्य देशस्थ अवयव हे समुदायामध्ये छेदाची देखील प्राप्ती होत असते. आणि अशा प्रकारे या परमात्म्याची ही निच्छिद्रताचे प्रतिपादन करणारे वाक्यास हा विरोध होईल. परमात्म्यापासून शून्य देशाचा अभाव होण्याच्या कारणाने आत्म्याच्या अवयवभूत विज्ञानामात्म्यास या संसारित्वाची प्राप्ती होण्यावर या अवयव अंतराच्या रासाने आणि वृद्धीच्या कारणाने परमात्म्यास हे हृदयशूलाच्या समान ही दुःखाची प्राप्ती होईल. तेव्हा हे म्हणणेच पूर्ण अयोग्य आहे. त्यावर पूर्वपक्ष म्हणतो की परंतु अग्नीची ठिणगी आदी दृष्टांताचे वर्णन करणारी जी श्रुती आहे ती श्रुती होण्याच्या कारणाने असे मानणे देखील हे दोष होऊ शकत नाही. असं जर म्हटलं तर काय होईल? तर सिद्धांती म्हणतो नाही, अशी काही गोष्ट नाही. कारण की श्रुती तर केवळ ज्ञानच देणारी असते. शास्त्राची प्रवृत्ती ही पदार्थाच्या अन्यथा करण्यासाठी नसते, तर मग कशासाठी असते? तर यथाभूत अज्ञात पदार्थास ज्ञात करण्यासाठी असते. तर पूर्वपक्ष म्हणतो पण ह्याने काय होईल? तर सिद्धांती म्हणतो ह्याने जे होत असतं ते ऐक, की लोकांमध्ये वास्तविकच मूर्त आणि अमूर्त रूप पदार्थ धर्म हे प्रसिद्धच आहेत आणि त्यांना दृष्टांत रूपाने ग्रहण करून शास्त्र त्यांना अविरोधी आणि एक अन्य वस्तू दाखवण्यासाठी ही प्रवृत्त होत असतो. त्या लौकिक दृष्टांतासच ग्रहण करावे लागते अशी ही काही गोष्ट नसते. असा हा दृष्टांत तर अ, दृष्टांतिकाच्या या असंग होण्याच्या कारणाने ग्रहण होतो. ग्रहण केले जाण्यावर देखील तो खऱ्या अर्थाने व्यर्थच होईल. अग्नी शीतल होत असतो अथवा सूर्य तापत नाही, या गोष्टी शेकडो दृष्टांताने देखील प्रतिपादित होऊ शकत नाहीत. कारण की या अन्य अन्य प्रमाणाने तरी ती वस्तू दुसऱ्या प्रकारची जाणली जात असते. एक प्रमाणाचे दुसऱ्या प्रमाणात जाणल्या जाऊ शकत नाही. तसंच दुसरे प्रमाण जे आहे ते दाखविले जात असते आणि लौकिक पद आणि पदार्थाच्या आश्रयासाठी शास्त्राच्या विना कोणत्या तरी अज्ञान ह्या वास्तवंताराचे जाणले जाऊ शकत नाही. आणि म्हणून या प्रसिद्ध न्यायाचे अनुसरण करणारे जे पुरुषाच्या द्वारे परमात्म्याचे सावयत्व आणि जीवाच्या बरोबर त्याचे अंशाशित्व इतक्या कल्पनेचा हे परमार्थचा प्रतिपादन हे करता येणार नाही. जर म्हणाल की क्षुद्र स्फुल्लिंग आणि माझाच अंश आहे अशा प्रकारे श्रुती व स्मृती देखील म्हणत असते, तर असं सुद्धा म्हणणं उचित होणार नाही. कारण की तो जीवात्मा आणि परमात्म्याच्या एकत्वाच्या या प्राप्तीसाठी अग्नीची चिंगारी आणि अग्नीच असते. या कारणाने लोकांमध्ये तो अग्नीच्या बरोबर एकत्व प्रतीतीच्या योग्य पाहायला गेला आहे. अशा प्रकारे अंशीच्या बरोबर अंश देखील एकत्व आणि प्रतीतीच्या योग्य असा असतो. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये विज्ञानात्म्यास परमात्म्याचा विकार अथवा अंश दाखवणारे जे शब्द आहेत ते परमात्म्याच्याच बरोबर आणि त्याच्याबरोबरच्या एकत्वाची प्रतीती केली गेल्याची इच्छा असते. आता उपक्रम आणि उपसंहाराने देखील हेच गोष्ट सिद्ध होते. सर्वच उपनिषदामध्ये पूर्वी त्याचे एकत्वाची प्रतिज्ञा करण्याच्या हेतूने त्या आणि दृष्टांताच्या द्वारे जगतास या परमात्म्याचा विकार अथवा अंशादी दाखवून पुन्हा त्याच्याशीच एकत्वाचा उपसंहार केला गेला आहे. जसे की येथे पूर्वी हे जे काही आहे ते सर्व आत्मा आहे अशी एक सिद्धांताची मांडणी केली आणि अशी ही प्रतिज्ञा करून उत्पत्ती स्थिती आणि लय या उत्पत्ती अशी ही प्रतिज्ञापूर्वक उत्पत्ती स्थिती लय या हेतूने आणि या दृष्टांच्या द्वारे त्याचे एकत्व ज्ञानाचे हेतुभूत विकार आणि विकारित्वाचे हेतुभूत विकार आणि विकारित्वाचे जे प्रतिपादन करून अंतर्बाह्य शून्य असा आहे हा आत्मा ब्रह्म आहे अशा प्रकारे उपसंहार केला जाईल. आणि त्यामुळे उपक्रम व उपसंहाराच्या द्वारे असे तात्पर्य निश्चित होत असतं की जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय याचे प्रतिपादन करणारे
जे वाक्य आहे ते परमात्म्याच्या बरोबर त्याच्या एकत्व ज्ञानाची दृढता करून करण्यासाठी असते. जर असे न माने जर असे न मानले जाईल तर वाक्यभेदाचाच प्रसंग निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी सर्व उपनिषदामध्ये परमात्म्याचा बरोबर विज्ञानात्म्याचा देखील या एकत्व ज्ञानाचे विधान केले गेले आहे. या विषयामध्ये सर्वच उपनिषद वेत्यांची एकच मत असतं की कोणाचाही त्या ठिकाणी मतभेद होत नाही. उत्पत्त्यादी वाक्याची देखील त्या विधीच्या बरोबर एक वाक्यता संभव होण्यावर त्याने भिन्न अर्थाचे प्रतिपादन करणाऱ्या मांडण्यामध्ये काही प्रमाण नसते. याच्याशिवाय त्यांना अन्यार्थपारक मांडण्यावर आणि त्यांची फलांतराची देखील कल्पना करावी लागेल. उपनिषदादी श्रुती आत्म्याचे एकत्व प्रतिपादन करणारीच आहे. ह्या विषयामध्ये हे ह्या विषयामध्ये सांप्रदाय वेत्ता आणि द्रविडाचार्य यांची एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका आपण पुढच्या रविवारी बघूया आणि त्याच्यानंतर आपण मग त्याचा जो उपसंहार आहे तो पुढच्या रविवारी पाहून आपण हा जो काही अध्याय आहे हा अध्याय संपन्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.